नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 रॅपिड फायर काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. योग्य प्रतिसाद निवडा. कथ्थक, बिहू, गरबा यापैकी खालील कोणते समान आहे? त्यासारखी असणारी बाब आपल्याला यात निवडायची आहे. बुद्धिमत्ता या घटकातील सुरुवातीचे प्रश्न: 1 पोंगल, 2 कव्वाली, 3 भरतनाट्यम आणि 4 भारूड. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 भरतनाट्यम करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न: योग्य पर्याय निवडा. निरक्षरता, शिक्षण तर पूर बरोबर काय आहे? पूल, पाऊस, धरण, नदी. विद्यार्थी मित्रो, करेक्ट उत्तर धरण. पुढचा प्रश्न: चुकीची संज्ञा निवडा. काही संख्यामाला आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये 3, 4, 10, 32, 136, 685, 4116. ऑप्शनमध्ये विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 10, 2 685, 3 4116 व 4 32. करेक्ट उत्तर 32. पुढचा प्रश्न: शब्दांच्या मूळ जोडीशी समान संबंध असणारी अक्षर जोडी निवडा. आशावादी, निराशावादी. विद्यार्थी मित्रो, आपल्याला समानार्थी व विषमार्थी शब्द येत नाही, विचारत नाहीत, हे लक्षात घ्या. तर इथं हा प्रश्न आपल्याला कोणत्या अनुषंगाने आलेला आहे? तर दिलेली जी जोडी आहे आशावादी व निराशावादी याच्याशी संबंधित असणारी जोडी म्हणजे अपोजिट. आता आपल्या लक्षात आलं असेल, हे अपोजिट वर्ड आहे किंवा विरुद्धार्थी शब्द आहे. तर खालील जोड्यामध्ये कोणती अपोजिट जोडी आहे ते आपल्याला काय करायचे आहे? शोधायचे आहे. त्यामुळे इथं आपलं जे उत्तर आहे निर्यात आयात हे विरुद्धार्थी शब्द होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो: घड्याळाला टेलिव्हिजन म्हटले, टेलिव्हिजनला रेडिओ म्हटले, रेडिओला ओव्हन म्हटले, ओव्हनला ग्राइंडर म्हटले आणि ग्राइंडरला लोखंड म्हणतात, तर बाई कशात भाजणार? तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे ओव्हनमध्ये आपण रोस्ट म्हणजेच भाजत असतो, रोस्ट करत असतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथं ओव्हनला आपण जर ग्राइंडर म्हटले तर आपण ग्राइंडरने भाजू, रोस्ट करू. ऑप्शन 1 ग्राइंडर करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न: कोंबडीला अंडी म्हटले, अंड्यांना पातेले म्हटले, पातेलेला कढई म्हटले, कढईला झाऱ्या म्हटले, तर ऑमलेट कशात बनवणार? विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला जी तार्किकता दिलेली असते ती पाहावी लागते. तर विद्यार्थी मित्रो, कढईला पातेलेला कढई म्हटले, कढईला झाऱ्या म्हटले, तर आपल्याला सामान्य स्थितीमध्ये आपण कढईमध्ये काय करत असतो? ऑमलेट बनवत असतो. तर इथं कढईलाच जर झाऱ्या म्हटले तर झाऱ्या हे आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन 4 हे होय. पुढचा प्रश्न: खालील प्रश्नात 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी 3 शब्द काही प्रमाणात सारखे आहेत आणि चौथा शब्द वेगळा आहे. तर विषम शब्द आपल्याला काय करायचा आहे? निवडायचा आहे. म्हणजेच वेगळा शब्द ज्याला आपण फाइंड ऑड मॅन आउट असं म्हणतो, तो आपल्याला निवडायचा आहे. सर्व शब्द आपण वाचून घेऊ. टायटन, गुरु, बुध, पृथ्वी. विद्यार्थी मित्रो, हे 3 शब्द एकाच गटातील आहेत, ते म्हणजेच आपल्या सूर्यमालेतील ग्रह. तर विद्यार्थी मित्रो, टायटन नावाचा ग्रह आपल्या सूर्यमालेत नाही, तर टायटन आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो: जर 5 माणसे 5 दिवसात 50 मीटर लांब कापड रंगू शकतात, म्हणजेच विद्यार्थी मित्रो एक कापड आहे, तर त्याची लांबी जी आहे ती 50 मीटर आहे व काम करणारी माणसं विद्यार्थी मित्रो 5 आहेत. तर 4 पुरुष म्हणजे 4 माणसं 40 मीटर कापड. विद्यार्थी मित्रो, कापडाची लांबी आता कमी झालेली आहे, 40 झालेली आहे. माणसाची संख्यासुद्धा काय झालेली आहे? कमी झालेली आहे. 40 पुरुष 40 मीटर लांब कापडाला किती दिवसात रंग देऊ शकतात? विद्यार्थी मित्र, आपल्या लक्षात आलं असेल, इथे 5 माणसं काय करतात? 50 मीटर जे कापड आहे ते 5 दिवसात रंगवतात. तर इथे विद्यार्थी मित्रो 40 मीटरचे कापड आहे ते रंगवायला आपल्याला 4च माणसं आहेत, तर दिवस किती लागतील असा हा प्रश्न. तर 5 दिवस, 6 दिवस, 3 दिवस, 4 दिवस पैकी विद्यार्थी मित्रो ऑप्शन पहिला आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, येथे माणसाची संख्या व लांबी म्हणजेच कापडाची लांबी ही आपल्याला समप्रमाणात बदललेलं पाहायला मिळतं. इथं 50 मीटर कापड होतं, तर इथं कापड 40 मीटर आहे, म्हणजे 10 मीटरने ते कमी झाले. तर माणसाची संख्या इथं 5 होती, तर विद्यार्थी मित्र आपल्याला इकडे पुढे जी दिलेली संख्या आहे ती 4 आहे, म्हणजेच ती पण संख्या आपल्याला काय झालेली त्या प्रमाणात समप्रमाणात कमी झालेली पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, 5 पैकी 4 माणसं आहेत, म्हणजेच एक भाग कमी झाला, ज्याला आपण 10% कमी झालं असं म्हणू. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रो आपल्याला 5 दिवस लागलेले पाहायला मिळतील. ह्याची दुसरी ट्रिक अशी विद्यार्थी मित्रो: 5 माणसे 50 मीटर कापड 5 दिवसात रंगवतात, तर विद्यार्थी मित्रो 4 माणसे 40 मीटर कापड काय करतील? आपल्याला 5 दिवसातच रंगवलेले पाहायला मिळतील. कारण काय झालेले
माणसाची संख्या कमी झालेली आहे. विद्यार्थी मित्र, इथे जर माणसं 5 असते आणि कपडा जर 40 मीटर असता तर मग आपल्याला काय झालं असतं, दिवसाची संख्या त्या प्रमाणात बदललेली पाहायला मिळाली असती. ऑप्शन 1 5 दिवस करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, सरळ सरळ आपल्याला त्यांनी एक गणित दिलेलं आहे, आडवी मांडणी जी केलेली आहे समीकरणाच्या स्वरूपात दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला 5978 अधिक 6134 अधिक 7014 ह्या तिघांची बेरीज करायची. ऑप्शन 4 ती बेरीज आपल्याला आलेली पाहायला मिळते, म्हणजेच 19,126 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, फ्लावर वनस्पती बंगला घर म्हणजे फ्लावर आपल्या परिचयाचा आहे विद्यार्थी मित्र, फूल म्हणजेच गार्डनमध्ये लावलेलं फूल असा इथे त्याचा अर्थ होय. तर आपल्याला पुढचा येणारा घटक कोणता, तर इमारत हा घटक आपल्याला आलेला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र, कॉटेज आपल्याला माहीत आहे इंडस्ट्रियल एरिया असतो, ते आपलं उत्तर असणार नाही. अपार्टमेंट आपलं उत्तर असणार नाही. शहरही उत्तर असणार नाही. म्हणजेच इमारत याशी निगडीत आपल्याला फ्लावर वनस्पती बंगला आणि घर ह्या गोष्टी असलेल्या पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, सुतार करवत पेन्सिल हे जर त्याचे घटक असतील तर मूल बालरोगतज्ञ स्टेथोस्कोप या घटकाशी निगडीत आपल्याला 4 पर्यायामधून योग्य घटक कोणता आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे, शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्र सुतार जो आहे त्याचं करवत व पेन्सिल हे साहित्य असतं, साधनं असतात ज्याने तो काम करत असतो. तर मूल बालरोगतज्ञ स्टेथोस्कोप ही जर आपल्याला तिकडी पाहायला मिळाली तर विद्यार्थी मित्र, ह्या 4पैकी आपलं कशाशी नातं जुळेल, म्हणजेच डॉक्टरचं नातं कशासोबत असेल हे आपल्याला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्र, तर ह्याचं उत्तर आहे थर्मामीटर. जसे की विद्यार्थी मित्र, करवत व पेन्सिल सुताराचे काय आहेत, काम करण्याची साधनं आहेत, तर डॉक्टरचं बालरोगतज्ञाचं काम करण्याचं जे साधन आहे ते थर्मामीटर आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, आपल्याला सामान्य ज्ञान या घटकातील महाराष्ट्रातील पुणे शहरातून कोणती नदी वाहते. 2 नद्या आपल्याला वाहायला पाहायला मिळतात, म्हणजेच पुणे शहर 2 नद्यांच्या काठावरती आपल्याला वसलेलं पाहायला मिळतं. मुळा मुठा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे, तर मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यानंतर बौद्ध स्मारकासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणत्या आहेत, तर विद्यार्थी मित्र, अजिंठा व एलोरा ज्याला आपण वेरूळ असंही म्हणतो, या प्रसिद्ध लेण्यांची शृंखला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्ट्रॉबेरी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजेच शहर कोणते, तर विद्यार्थी मित्र, महाबळेश्वर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर या नावाने या टायटलने ओळखला जातो, सचिन तेंडुलकर करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, किंग जॉर्ज पंचम यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील कोणते प्रतिष्ठान स्मारक बांधले गेले, विद्यार्थी मित्र, उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया. त्यानंतर भारतातील कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राची उत्तरेकडील भागामध्ये जोडलेली आहे, तर विद्यार्थी मित्र, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, मुंबईनंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर कोणते आहे, तर विद्यार्थी मित्र, 2 नंबरला आपल्याला पुणे शहर पाहायला मिळतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना कोणत्या वर्षी झाली, विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे 1/5/1960 म्हणजे 1960ला आपल्याला स्थापना झालेली पाहायला मिळते. म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून पाळत असतो, साजरा करतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठाराचे नाव काय आहे ज्याला आपण व्हॅली ऑफ फ्लावर्स असे म्हणतो, असे संबोधतो, तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन आपल्याला आपण कमी केलेले आहेत, वेळेअभावी आपण ऑप्शन्स ठेवले नाहीत. तर कास पठार ह्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कोणता चित्रपट उद्योग ज्याला हिंदी चित्रपट उद्योग म्हणून ओळखले जाते, तर विद्यार्थी मित्र, त्याचं उत्तर आहे बॉलिवूड, जे की मुंबई येथे स्थित आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्र, हॉलिवूड शहर आपल्या परिचयाचं असेल, ते आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती केंद्र आहे. बॉलिवूड हिंदी चित्रपट निर्मिती केंद्र. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला चित्रपट निर्मिती अशा प्रकारे केंद्र पाहायला मिळतात. बॉलिवूड आपण हिंदी चित्रपट निर्मिती केंद्र लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, मुंबईतील कोणत्या क्रिकेट स्टेडियमला ब्रेबॉल स्टेडियम असेही म्हटले जाते. वानखेडे स्टेडियम जे की प्रसिद्ध स्टेडियम आपल्याला महाराष्ट्रातील मुंबईतील पाहायला मिळते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर. महाराष्ट्रातील कोणत्या आयकॉनिक स्ट्रीट फूड आपल्याला पाहायला मिळतो, तर वडापाव. यावरून आपल्याला विद्यार्थी मित्र महाराष्ट्राची ओळख आपल्याला बाहेर असलेली पाहायला मिळते. या आपण स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूड असं म्हणूया, तर वडापाव त्याचं करेक्ट उत्तर होय. हिंदू धर्मात कोणती नदी सर्वात पवित्र मानली जाते, तर विद्यार्थी मित्र, उत्तर आहे गंगा नदी. भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे, विद्यार्थी मित्र, भारतीय रुपया ज्याला आपण इंडियन रुपीज असं म्हणत असतो. भारतात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते, संबोधले जाते, महात्मा गांधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारत सरकारची अधिकृत भाषा कोणती आहे,
ज्याला आपण विद्यार्थी मित्र नॅशनल लँग्वेज म्हणतो, राष्ट्रीय भाषा म्हणतो, तर ती हिंदी होय. कोणता भारतीय सण प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र दिवाळी सण. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे नाव काय आहे? क्षेत्रफळानुसार विद्यार्थी मित्र राजस्थान. तर लोकसंख्येनुसार आपल्याला उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठं राज्य असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर भारतातील कोणते राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्र पंजाब. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर बंगाल टायगर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बेंगॉल टायगर असं म्हणतो, तो आपला राष्ट्रीय प्राणी होय. तसेच राष्ट्रीय पक्षी मोर आहे. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. महाराष्ट्राचा राज्य प्राणी विद्यार्थी मित्र शेकरू नावाचा प्राणी आहे. तसेच महाराष्ट्राचा राज्य पक्षी आपला हरियाल व महाराष्ट्राचा राज्य ज्याला आपण वृक्ष म्हणतो तर तो आंबा आहे. तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे विद्यार्थी मित्र तो आपल्याला वड असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारतातील कोणते राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट? विद्यार्थी मित्र बॅकवॉटर म्हणजेच पाठीमागे आलेलं पाणी, तुंबलेलं पाणी आपण ज्याला म्हणत असतो. हाऊसबोट जसं विद्यार्थी मित्र परसबाग असते तसंच आपल्याला हाऊसबोटिंगची सुविधा किंवा घराजवळच एकदम पाठीमागे परसबागेत पाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारचं राज्य कोणतं? हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्र उत्तर आहे केरळ. तर केरळमध्ये आपल्याला स्कूल बसऐवजी स्कूल बोट आलेल्या पाहायला मिळतात. ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? विद्यार्थी मित्र 15 ऑगस्ट 1947. करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे? त्याला विद्यार्थी मित्र आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं म्हणत असतो, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये इस्रो असं म्हणतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? तर मुंबई शहर. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारतातील सर्वात मोठा सर्वात उच्च पुरस्कार आपण ज्याला म्हणतो नागरी पुरस्कार होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने तिला आपण बिहारचे दुःख, बिहारचे अश्रू असं संबोधतो, असं म्हणून ओळखतो? तर कोसी नदी. त्याचं करेक्ट उत्तर होय. जनगण मन हे राष्ट्रीय गीत कोणी रचले, कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर. करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला आपण आत्ताच इस्रो असं म्हटलं त्याची स्थापना कधी झाली? 1969. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्र केरळ. करेक्ट उत्तर. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यामध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्र आपण त्याला थारचे वाळवंट असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? विद्यार्थी मित्र जयपूर. हे त्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू कोण? महेंद्रसिंग धोनी, ज्याला आपण MS धोनी कॅप्टन कूल या नावाने त्यांना ओळखतो. पुढचा प्रश्न, कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते? तर विद्यार्थी मित्र स्ट्रॉबेरी. करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक ज्याला विद्यार्थी मित्र आपण फिमेल पायलट्स असं म्हणतो, वुमेन पायलट्स असं म्हणतो, कोणत्या देशात आहेत? तर विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर भारत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? विद्यार्थी मित्र भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ आपल्याला तिरंदाजी म्हणजेच नेमबाजी ज्याला आपण धनुर्विद्या असंही म्हणतो हा पाहायला मिळतो. जगातील सर्वात जुने शहर कोणते? दमास्कस हे शहर आपल्याला जगभरातील सर्वात जुने शहरी वस्ती असलेले आपल्याला पाहायला मिळते. नारळाचे पाणी कोणता रोग कमी करण्यास उपयुक्त आहे? कोणता रोग कमी करते? रक्तदाब ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणजेच BP म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारतातील सर्वात जुने शहर कोणते? तर वाराणसी हे भारतातील सर्वात जुने शहर, जगातील सर्वात जुने आत्ताच आपण पाहिलं विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतो त्याचे मुख्यालय हेड ऑफिस कोठे आहे? तर जिनेवा येथे ते आपल्याला पाहायला मिळते. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर विद्यार्थी मित्र राकेश शर्मा हे प्रथम अंतराळवीर आहेत जे भारतातून गेले होते. भारतीय अंतराळवीर होय. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर विद्यार्थी मित्र डेसिबल, जे की त्याचा पहिला अक्षर स्मॉल लेटर व दुसरा अक्षर कॅपिटल असलेला आपल्याला एकमेव युनिट पाहायला मिळते विद्यार्थी मित्र DB डेसिबल. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रो करेक्ट उत्तर आहे वर्धा. सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप. करेक्ट उत्तर होय. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? त्याला आपण सोनार टेक्निक असं म्हणतो, म्हणजेच सोनार तंत्रज्ञान. त्यानंतर विद्यार्थी मित्रो खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वप्रथम कोठे झाले? कोठे सुरू झाले? दिग्बोई. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते? म्हणजे सर्वात जास्त काजू कुठे पिकतो असा हा प्रश्न कोणत्या राज्यात पिकतो? केरळ. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर विद्यार्थी मित्र ते आपल्याला उत्तराखंड या राज्यामध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर क्लोरीन. जो विद्यार्थी मित्रो ब्लिचिंग पावडर या घटकामध्ये आपल्याला क्लोरीन असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता? विद्यार्थी मित्र जसं भारतरत्न सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे, तसा लष्करामध्ये परमवीर चक्र हा सर्वात मोठा पुरस्कार आपल्याला असलेला पाहायला मिळतो, ज्याला आपण सन्मान असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता? तर अटल रोड बोगदा हा भारतातील सर्वात लांब बोगदा होय. पुढचा प्रश्न, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? विद्यार्थी मित्रो एकूण 17 भाषा त्यावरती लिहिलेल्या असतात. त्यानंतर संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा. राज्यसभेचे जे सदस्य असतात विद्यार्थी मित्रो त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. तर खासदार म्हणजेच लोकसभेचा कार्यकाळ जो आहे विद्यार्थी मित्रो त्यांच्या सदस्यांचा म्हणजेच खासदारांचा तो 5 वर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. सर्वात कठीण वस्तू कोणती? तर विद्यार्थी मित्रो आपल्याला जगभरात पृथ्वीवर एकमेव कठीण वस्तू पाहायला मिळते, तिला आपण हिरा असं म्हणतो, या नावाने ओळखतो. पुढचा प्रश्न, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल जे आहे विद्यार्थी मित्रो ते कशाचे बनलेले असते किंवा कोणत्या पिकापासून बनलेले असते? तर विद्यार्थी मित्रो करडई, ज्याला आपण सॅफ्रॉन असं म्हणत असतो, तर करडईपासून बनलेलं तेल आपल्याला हृदयासाठी अत्यंत उपायकारक पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, धुण्याचा सोडा या संयुगातील रासायनिक पदार्थ कोणता? विद्यार्थी मित्रो सोडियम कार्बोनेट त्यामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता घटक असतो, कोणता वायू असतो? तर विद्यार्थी मित्रो हेलियम. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विमानाचा शोध कोणी लावला? तर विद्यार्थी मित्रो राईट बंधू म्हणजेच राईट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, एड्स हा रोग कशामुळे होतो? विषाणूमुळे. विद्यार्थी मित्रो HIV नावाच्या व्हायरसमुळे आपल्याला एड्स स्प्रेड झालेला पाहायला मिळतो. एड्सचा फुल फॉर्मही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जो की विद्यार्थी मित्रो ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असा आहे. तसेच HIVचा फुल फॉर्म ह्युमन इम्युनो व्हायरस असा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. फुल फॉर्मसुद्धा विद्यार्थी मित्रो आपल्याला GK अंतर्गत 2 फुल फॉर्म विचारले जातात. पूर्ण रूप आपण ज्याला म्हणतो, तर पॉप्युलर असणारे फुल फॉर्म आपण घेणार आहोतच. अजूनही फुल फॉर्मची तयारी आपण करावी, त्यांचा विशेष अभ्यास करावा. त्यानंतर पुढचा, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची गरज असते, आवश्यकता असते? विद्यार्थी मित्र ऑप्शन आपण काढून टाकलेले आहेत. तर व्हिटॅमिन D हे आपल्या हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आपल्याला पाहायला मिळतात? तर कर्नाटक हे जे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्र तेथे सर्वात जास्त हत्तींची संख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रो चंद्रगुप्त. करेक्ट उत्तर होय. इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? डायबिटीज, ज्याला आपण मधुमेह म्हणजेच साखरचा आजार असं म्हणत असतो. तर करेक्ट उत्तर होय. निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो? तर विद्यार्थी मित्रो तो 80/120 म्हणजे आपण सिस्टॉलिक व डायस्टॉलिक प्रेशर असं म्हणतो, तर ते आपण mmHg या घटकामध्ये या युनिटमध्ये आपण त्याला मोजत असतो. तर mmHg ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तर विद्यार्थी मित्रो आपल्या साधारणपणे मानवाचे जे हृदयाचे ठोके असतात ते आपल्याला साधारणपणे 22 प्रति मिनिट आपल्याला झालेले पाहायला मिळतात. ही गोष्टी या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो यासाठी आपण स्टेथोस्कोप नावाचं यंत्र वापरत असतो, ज्याने आपल्याला हृदयाचे ठोके मोजता येतात, सहजपणे तपासता येतात. तसेच विद्यार्थी मित्रो स्पिग्मोमॅनोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याने आपण रक्तदाब मोजत असतो. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. त्यानंतर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन, ज्याला आपण विद्यार्थी मित्रो इंग्रजीमध्ये ऑल्फ्रम असं म्हणतो, तर त्याची W ही संज्ञा असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, गावागावातील अंतर कोणत्या एककामध्ये म्हणजेच कशामध्ये मोजतात? तर विद्यार्थी मित्रो 2 गावातील 2 शहरामधील अंतर आपण हे किलोमीटरमध्ये मोजत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. जुनं जे
मोजमाप करण्याचं साधन होतं किंवा मोजमाप व्हायचं ते ब्रिटिश पद्धतीने विद्यार्थी मित्रो माईल्समध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर माईल्स ही बाब आपल्या अनुषंगाने लक्षात ठेवावी. परंतु आपले जे किलोमीटर्स आहेत विद्यार्थी मित्रो ते सध्याचे परिमाण. तर विद्यार्थी मित्रो परिमाण म्हणजेच युनिट ज्याला आपण म्हणतो, तर लांबीचं 2 गावातील लांबी मोजण्याचं युनिट परिमाण जे आहे विद्यार्थी मित्रो किलोमीटर हे आपण लक्षात ठेवावं. हे प्रचलित आहे. माईल्स जरी असलं तर आपण किलोमीटरमध्ये 2 शहरातील अंतर 2 गावातील अंतर सांगतो, त्याला प्रमाणित करत असतो. पुढचा प्रश्न, शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते, कोणत्या अवयवाकडून केले जाते, तर लहान मेंदू ते काम करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते, तर विद्यार्थी मित्रो शरीरामध्ये ऑक्सिजन घेऊन जाण्याचे वाहण्याचे काम हिमोग्लोबिन करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे, पर्याय आपण काढलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो ते भूकंप मापक आहे. म्हणजेच भूकंप किती झाला हे आपण रिश्टर स्केलवरती पाहत असतो, त्या आपण सिस्मोग्राफ असंही म्हणतो विद्यार्थी मित्रो. त्या आधारे आपण भूकंप किती झाला हे सांगतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. कोणतीही अडचण आपल्याला आपल्या परीक्षेसंदर्भात भासत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉईंट किती असतो, तर तो 100°C म्हणजेच 100°C असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो. तसेच पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे विद्यार्थी मित्रो, जो की काय असतो 0°C. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात, तर बॅरोमीटर करेक्ट उत्तर होय. गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो, तर विद्यार्थी मित्रो मिथेन वायू असतो. कधी कधी ते मिथेनचं सूत्र काय आहे म्हणजेच रासायनिक सूत्र असंही विचारतात, तर CH4 हे मिथेनचे रासायनिक सूत्र होय. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, यापुढील जो आपला तिसरा घटक आहे तो म्हणजे शिक्षकाभिवृत्ती, यावर आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, या घटकामध्ये आपण सर्व जे पर्याय आहेत त्याची चर्चा करूया. आपल्याला अजून काही प्रश्न माहीत होतील, त्याचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत होतील, म्हणजे ह्यांचे प्रश्न कोणते आहेत हे आपल्याला कळेल. विद्यार्थी मित्रो, शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते, उत्तर अध्यापन कार्य आयोजित करणे म्हणजे शिकवणे हे सगळ्यात 1 नंबरचं कार्य असतं. वर्गात व्याख्यान देणे, दररोज व्याख्यान होत नसतं. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे, परीक्षा ज्याला आपण म्हणतो तोंडी परीक्षा असेल किंवा लेखी परीक्षा, ते आपण युनिट टेस्ट जी की आपण 2दा घेत असतो वर्षामधून, त्या अनुषंगाने ती 2दा होत असते. तसेच विद्यार्थी मित्र 2दा 6माही परीक्षा होत असते. यावेळेस आपण मूल्यमापन करत असतो, म्हणजे ते दररोज होत नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर मुलांची काळजी घेणे ते आपण सर्वोत्परी करत असतो. त्यामुळे अध्यापन कार्य आयोजित करणे हे सर्वात महत्त्वाचं कार्य होय. पुढचं, शिक्षक कसा असावा, तर विद्यार्थी मित्रो उत्तर आहे कर्तव्यदक्ष. शिक्षक जर कर्तव्यदक्ष असेल तर तो नक्कीच प्रामाणिक असणार आहे, तो मेहनती असणार आहे आणि वेळेवर शाळेत येणारा म्हणजेच वक्तशीरसुद्धा असणार आहे. पुढचा प्रश्न, शाळामध्ये पर्यावरण शिक्षण शिकवले पाहिजे कारण, तर विद्यार्थी मित्रो हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. पर्यावरणाशिवाय आपण राहू शकत नाही, जगू शकत नाही. त्यामुळे शिक्षण आपल्याला पर्यावरण शिक्षण देणं आपल्याला क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शाळेच्या शिक्षणातील गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक काय आहे. एखाद्या शाळेचे विद्यार्थी किती छान आहेत किंवा कसे आहेत हे सांगणे आपल्याला हे सांगणारा पर्याय कोणता, असा हा प्रश्न. तर विद्यार्थ्याचे सामाजिक जीवनातील स्थान म्हणजे त्या शाळेचे विद्यार्थी कुठल्या स्तरावरती म्हणजेच कुठल्या लेवलला पोहोचलेले आहेत, तसेच त्यांचं जे व्यावसायिक जे यश आहे ते आपण प्रोफेशनल सक्सेस असं म्हणूया. तसेच विद्यार्थी मित्र समाज जीवनामध्ये ते समाजाशी कसे एकरूप आहेत, समाजाशी कसे ते उपयोगी येतात समाजाला, त्यावर तिचं शाळेचं स्थान अवलंबून आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या शिक्षणाची संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय काय आहे, तर विद्यार्थी मित्रो आपण जे मुलांना शिकवत असतो तर त्यांना चांगली मेहनत करा अशी सूचना देणे. त्यानंतर ग्रंथालयातील अभ्यास, प्रयोगशीय अभ्यास ज्याला आपण सुपरवाइज स्टडी म्हणतो ती वाढवणे. खाजगी शिकवणीसाठी त्यांना पाठवण्याची सूचना करणे म्हणजे ट्युशन तुम्ही लावा असं सांगणे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला 4 नंबरचं इथं उत्तर असलेलं पाहायला मिळतं, जे की निदानात्मक अध्यापन म्हणजेच एखादा विद्यार्थी जर एखाद्या विषयामध्ये कच्चा असेल, त्याला कमी ज्ञान अवगत होत असेल तर त्याची आपण अधिकची मदत करायला पाहिजे, त्याला आपण अधिकचं शिकवायला पाहिजे असा त्याचा अर्थ होय. पुढचा प्रश्न, सेवांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण केव्हा फलद्रूप होईल. जे वेगवेगळे ट्रेनिंग होतात त्याचा आपल्याला फायदा झाला आहे हे आपल्याला कधी माहीत होईल, तर विद्यार्थी मित्र ज्यावेळेस तो शिक्षक प्रशिक्षण घेऊन आला आहे त्याने ते अनुसरण करून जर त्याने काय केलं त्याच्या शिकवण्यात वापरलं तर ते ट्रेनिंग घेणं, त्याचं प्रशिक्षण घेणं एक सक्सेसफुल झालं असं आपण म्हणूया. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षणात शिक्षिका अधिक प्रभावी असतात कारण, तर त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. लहान मुलांना एकदम हळूवार बोलणे,
लहान म्हणजे विद्यार्थी मित्रो हा प्रश्न जो आहे तो नर्सरी तसेच ज्युनियर सिनियर या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने विचारलेला आहे. प्राथमिक शिक्षण आहे ते, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो त्यांना हळुवारपणे बोलणं गरजेचं असतं, प्रेमानं बोलणं गरजेचं असतं. हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या चारही व्यवसायामध्ये तुमची निवड झाली आहे तर तुम्हाला कुठे जायला आवडेल? विद्यार्थी मित्रो आपण जी परीक्षा देत आहात तिचं नाव आपल्याला माहीत आहे, ती म्हणजेच BEd CET. विद्यार्थी मित्रो BEd CET ही परीक्षाच शिक्षक होण्यासाठी आहे, म्हणून आपलं शिक्षक हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो सैन्य, पोलीस, बँक ह्या तिन्ही क्षेत्र जरी आपल्या शिक्षकासारखे चांगले असले, त्यातही लोकांना जाण्याचा रस असेल, तरी विद्यार्थी मित्रो आपली जी परीक्षा आहे या अनुषंगाने व कार्यसेवा करण्याच्या अनुषंगाने शिक्षक हे आपल्याला इथं करेक्ट उत्तर असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्लॅकबोर्डवर लिहिताना आपण सर्वात महत्त्वाची काय लक्षात घ्यायला पाहिजे? तर विद्यार्थी मित्रो आपलं जे लेखन आहे ते चांगले किंवा देखीव असण्याची गरज नाही. लेखन देखीव जरी नसलं ते वाचनीय असलं पाहिजे, म्हणजे ते वाचता आलं पाहिजे व ते स्पष्ट अक्षरात असलं पाहिजे. ते नुसतंच आपण देखीव लिहिलेलं आहे आणि देखीव लिहिण्यामध्ये आपण त्याच्या अक्षरांचे जे स्ट्रोक आहेत ते आपण जर बदलले, ते वाकडे तिकडे केलं, ते देखीव बनवलं, परंतु स्पष्ट वाचनात जर नसेल तर त्या अक्षराला किंवा त्या लिहिलेल्या आपल्याला त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळत नाही. म्हणून ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काही विद्यार्थी शिक्षक दिनी तुम्हाला ग्रीटिंग कार्ड पाठवतात देतात तर तुम्ही काय कराल? तर विद्यार्थी मित्र आपण त्यांना धन्यवाद म्हणू. बाकी ऑप्शन आपण पाहू शकता. काहीही करू नका, म्हणजे आपण न्यूट्रल आहेत असा त्याचा चुकीचा अर्थ निघेल. त्यांना पैसे वाया घालू नका असं सांगाल. विद्यार्थी मित्रो त्यांनी ग्रीटिंग्स एकतर स्वतः बनवलेले असतात किंवा अतिशय कमी पैशामधली ग्रीटिंग्स त्या वयामध्ये मुलं घेत असतात. त्याप्रकारे विद्यार्थी मित्रो आपण त्यांना ही बाब सांगू नये आणि त्यांना शुभेच्छा आपल्याला देता येणार नाहीत, कारण ते विद्यार्थी आहेत. तर तुम्हालाही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं आपण दुसऱ्या शिक्षकांनाच म्हणू शकतो. तर आपण विद्यार्थ्यांना ते आपल्याला म्हणता येणार नाही, म्हणून त्यांना धन्यवाद म्हणा. हे आपल्याला करेक्ट उत्तर असलेलं पाहायला भेटतं. विद्यार्थी मित्रो एक विद्यार्थी तुमच्या वर्गात जर उशिरा येत असेल तर तुम्ही काय कराल? तर त्याचं कारण जाणून घ्या. नेमका त्याच विद्यार्थ्याला उशीर होतो आणि तो एखाद्या विशिष्ट दिवशीच उशिरा येतो, तर त्या दिवशी त्याला काय काम असतं हे जाणून घेऊन त्याचा आपण निपटारा करणे, म्हणजे ते आपल्याला सोडवता येत असेल तर ती समस्या सोडवणे हे आपलं क्रमपात काम आहे, कर्तव्य आहे. ऑप्शन 3 ह्यासाठी करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्यार्थी नापास झाले की समजू शकतात, आपण काय समजायचं? तर वैयक्तिक विद्यार्थ्याचे अपयश. तर विद्यार्थी मित्रो कशामुळे? तर आपल्याला माहीत आहे शाळेत अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झालेले असतात, बसलेले असतात. त्यापैकी एखादाच विद्यार्थी जर नापास होत असेल तर आपल्याला त्याची ते वैयक्तिक अपयश असलेले पाहायला मिळते. एक तर त्याने अभ्यास केला नसेल किंवा त्याला पेपरच्या वेळी कुठली तरी अडचण आली असेल जेणेकरून तो लिहू शकला नसेल, असा आपल्याला अनुमान काढता येतो. यामुळे ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणजेच गृहपाठ गृहकार्य देण्याचा फायदा काय असतो? तर ते घरात व्यस्त राहतात म्हणून त्यांना गृहपाठ द्या. ते स्वयंअध्ययनाची त्यांना सवय विकसित होते, ते स्वयंअध्ययन करू शकतात. त्यानंतर अध्ययन दृढ व्हावे तपासले जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 2 व 3 करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपली प्रश्नावली येथे संपते. विद्यार्थी मित्रो लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.